हे बघा, एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये 54 पैकी 38 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे 50% पेक्षाची जास्तीची मर्यादा आपल्या जिल्ह्याने ओलांडलेली आहे आणि महिलांचं राजकारणामधलं जास्तीत जास्त प्रमाण हे निश्चितच ज्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंट ची भाषा करतात, ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपल्या सदस्य झालेल्या आहेत, एवढ्या मोठ्या आता सभापती, अध्यक्ष हे सगळ्या महिला झालेल्या आहेत. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये महिलांच्या नेतृत्वामुळे निश्चितच जिल्हावासियांना जे अपेक्षित काम आहे ते उभं राहील. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये शिवसेना नाराज झाली होती. आता एक सभापतीपदी देऊन त्यांना तुम्ही नाराजी दूर केली का? नाही, बघा, आमच्या नेत्यांनी महायुतीचा फॉर्म्युला राबवला पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे, ह्या सूचना मला पालकमंत्री म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांची थोडीशी नाराजी होती, पण ठीक आहे, तेवढ्यापुरतं वाईट वाटतं. पण आम्ही शेवटी महायुतीमध्ये एकत्र आहोत, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या एक विचाराने काम होणार आहे. जिल्हा परिषदेत आपल्याकडे जिल्ह्याचा कारभार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा 4 कोटीचा निधी वापस घेतला. त्यासाठी सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता. नाही, बघा, कुठलाही निधी वापस गेलेला नाही. उलट महाराष्ट्रात आपला जिल्हा 2 नंबरला आहे निधीचा योग्य वापर करण्यामध्ये. त्यामुळे तसा काही वापस गेलेला नाही. रात्री उशिरापर्यंत हजरच राहिले कार्यकारी अभियंता, त्यामुळे निधी खर्च होऊ शकतो असं काही नाही, तसं काही नाही झालं. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी भरपूर निधी येणार. हो, निश्चितच. धन्यवाद.